राज ठाकरेंना मोठा धक्का बसलाय असं म्हणायला हरकत नाही. जे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले होते, जे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवून होते की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची पुन्हा एकदा युती करून लोक पुन्हा एकदा जुळतील आणि उद्धव ठाकरेंसोबत लोक पुन्हा एकदा जुळतील. मात्र राज ठाकरेंना एक मोठा धक्का बसलाय. राज ठाकरे या दुःखातून आता खरंच सावरतील की नाही हा प्रश्न मोठा आहे. नेमकं ते दुःख काय आहे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नेमकं असं काय झालेलं आहे, हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो. मंडळी, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातला संघर्ष आपण बराच काळ पाहिलेला आहे. बरेच वर्ष एकमेकावर टीका करत आलेले आहेत. सुरुवातीचा काळ ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेस हे एकत्र होते. मात्र बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा राज ठाकरेंनी स्वतःची एक वेगळी बाजू घ्यायची म्हटली आणि स्वतः ते बाहेर निघून गेले. कोणाच्या? तर बाळासाहेब ठाकरेंच्या घरातून, पक्षातून आणि सगळ्याच गोष्टीतून. बाळासाहेब ठाकरेंकडे शिवसेना होती. मुख्य शिवसेना जी म्हणतो आपण ती बाळासाहेब ठाकरेंकडे होती आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही स्वतः बाळासाहेब ठाकरेंचीच राहिली. मात्र राज ठाकरे त्यामधून दुरावले गेले आणि स्वतः त्यांनी एक पक्ष काढला, तो म्हणजे मनसे. मनसे पक्ष काढला आणि त्या काळी मनसे पक्षाला भरभरून असं यश मिळालं. आणि या सगळ्या गोष्टी बघत असताना 10 आमदार आले, नाशिकची नगर परिषद आली. या सगळ्या गोष्टी असताना कुठेतरी राज ठाकरेंना चांगलं वाटायला लागलं की आता आपण काकांपासून दुरावलो म्हणजे आपल्याकडे आता आपल्याकडे सगळ्या काही गोष्टी आलेल्या आहेत अशा प्रकारचं वाटायला लागलं. कोणाला? राज ठाकरेंना. मात्र राज ठाकरेंना हे माहिती नव्हतं की या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा कुठेतरी आणि हे सगळं आता पुढे चालत राहिलं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मधला संघर्ष वाढत राहिला. पुन्हा नंतर राज ठाकरेंचा पक्ष कोसळला आणि राज ठाकरेंच्या पक्षाचा फक्त एक आमदार निवडून आला. आणि आता गेल्या निवडणुकीत जर आपण पाहिलं तर एकही आमदार राज ठाकरेंच्या पक्षाचा निवडून आलेला नाही. तो का आला नाही किंवा कशामुळे आला नाही, काय झालं याचं कारण आपल्याला माहिती नाही. कारण राज ठाकरेंच्या सभेंना जर गर्दी आपण पाहिली तर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते. मात्र आता राज ठाकरेंच्या सभेंना गर्दी होते, मत मिळत नाहीत असं झालंय. पण राज ठाकरेंनी काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंसोबत युती केली. उद्धव ठाकरेंना कुठेतरी राज ठाकरेंसोबत पुन्हा एकत्रित यायचंय. उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंसोबत जाणार अशा प्रकार चर्चा, बातम्या आणि त्यांच्या स्वतः बैठका सुद्धा झाल्या. कोणाच्या? उद्धव ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंच्या. आता या राज ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंच्या बैठका झाल्यात म्हटल्यानंतर लोकांना वाटायला लागलं की आता काहीतरी फरक पडणार आहे, आता काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी घडणार आहे, जी गोष्ट आपण महाराष्ट्रात कदाचित कधीही पाहिली नव्हती. आणि मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने जर विचार करायचं म्हटलं तर मुंबई महानगरपालिकेवर सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची सत्ता येऊ शकते अशा प्रकारचं तिथं वातावरण निर्माण झाली होती. अनेक प्रकारे महाराष्ट्रात ही वातावरण निर्मिती केली गेली होती. पण उद्धव ठाकरेंची आता जर आपण पाहिलं तर निवडणुकीमध्ये ऍक्टिव्ह पोझिशन जर आपण पाहिलं तर खूप बिकट परिस्थिती सध्या उद्धव ठाकरेंची दिसून येत आहे. ती कशी? तर नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आणि शिवसेना उभाटा गटाच्या जागा अगदीच कमी आल्या किंवा जास्त ज्या अपेक्षा होती जेवढी राज ठाकरेंना तेवढ्या जागा मात्र उद्धव ठाकरेंच्या आल्या नाहीत. आणि कुठेतरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती जी आहे ती कुठेतरी मोठ्या संकटामध्ये सापडते काय पुन्हा एकदा हे बघणं आता महत्वाचं आहे. ज्या मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना वाटत होतं की कुठेतरी चांगला आपला सीट्स येतील, आपल्याला कुठेतरी भरभरून प्रतिसाद मिळेल, त्या मुंबईमध्ये मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेना भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. मग उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे किंवा उद्धव ठाकरेंच्या सगळ्या सेनेचा प्रश्न आहे आता की नेमकं करायचं काय. आणि राज ठाकरे कुठेतरी आशेनं आले होते की उद्धव ठाकरे सोबत जातात तर आपलंही तिथं घर बसेल अशा प्रकारचं त्यांचं स्वप्न होतं. मात्र ते स्वप्न सुद्धा अधुरं राहते की काय हे याच्यावरून दिसून येते. याचं मुख्य कारण म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला तर संघर्ष होताच, पण आता मतांमधला सुद्धा संघर्ष राहणार आहे.
मतांमधला सुद्धा एक प्रकारे जो संघर्ष आपण कधी त्यांच्यामध्ये पाहिला नव्हता, तो संघर्ष आता राहणार आहे. आणि म्हणून राज ठाकरेंना हा मोठा धक्का आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती याच्यामुळे नेमकी तुटू शकते का? हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. कारण चर्चा सुरू झाल्यात. चर्चांना उधाण आलेले की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती तुटणार. का तुटणार? तर उद्धव ठाकरेंकडे जो प्रतिसाद होता, उद्धव ठाकरेंचा जो प्रतिसाद पाहायचा होता त्यांना, जो उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद मिळायला हवा होता, तो प्रतिसाद मात्र कुठेतरी आता मिळायचा बंद झालाय की काय? अशा प्रकारचा प्रश्न हा पडल्यामुळे आता मात्र उद्धव ठाकरेंची आणि राज ठाकरेंची युती तुटते की काय? हा सुद्धा भ्रम निर्माण झालेला आहे, संभ्रम निर्माण झालेला आहे आणि हे बघणं येणाऱ्या काळात महत्त्वाचं राहणार आहे, की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा युतीचा नेमकं काय होते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती टिकेल का? या सगळ्या गोष्टीची उत्तरे मिळतील का? कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.